गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छता आणि असुविधा या बातम्यांमुळे चर्चेत असणारी कळवण प्रशासकीय इमारत अखेर झळाळून निघते आहे. महाराष्ट्र शासनाच्या 7 कलमी कृती आराखड्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून इमारती स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुविधा उभारणीचं काम जोरात सुरू आहे. मात्र या संदर्भात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने वृत्त प्रसारित करताच प्रशासन जोमात कामाला लागले. याआधी प्रवेशद्वाराजवळील सुधारणा आधी सुरू झाल्या तरी इमारतीच्या आतील भागात अस्वच्छतेचा कहर दिसून येतोय. प्रशासकीय इमारतीच्या कोपऱ्यांमध्ये गुटखा, तंबाखूने रंगलेल्या भिंती, बंद स्थितीत स्वच्छतागृहे आणि ठिकठिकाणी घाण जमा झालेली होती. काही शौचालये बंद असून कार्यरत असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील अपुरी आहे. इमारतीमधील पिण्याचे फिल्टर बंद अवस्थेत पडून आहेत. याशिवाय इमारतींच्या पायऱ्यांवर सजावटीसाठी ठेवलेली कुंड्यांची रोपं सुकलेली असून काही कुंड्या ह्या अडगळीच्या जागेत ठेवलेल्या आढळतात. ही दृश्ये प्रशासकीय यंत्रणेच्या अस्वस्थ आणि उदासीन वृत्तीचं प्रतीक ठरतात. आणि या संदर्भात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वृत्त प्रसारित करतात. प्रशासन खडबडून जागं झालं असून या अंतर्गत इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागाची साफसफाई करण्यात आलेली असून स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुधारण्यावर भर देण्यात आलेला आहे. पिण्यासाठी RO पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आलेलं असून नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध झालं आहे. सुशोभीकरणाचा भाग म्हणून इमारतीच्या प्रवेशद्वारासह पायऱ्यांवर नवीन सजावटीच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. परिसरातील झाडांची छाटणी, देखभाल होऊन हिरवाईत मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात आलेली आहे. तसेच इमारतीला नवीन रंगरंगोटी देऊन परिसर आकर्षित करण्यात आला आहे. प्रांताधिकारी कार्यालयासह तहसील, पंचायत समिती, पोलीस, कृषी आणि इतर शासकीय कार्यालय एकाच इमारतीत असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ सुरू असते. नव्या बदलांमुळे नागरिकांना स्वच्छ, आल्हाददायक आणि सुव्यवस्थित वातावरण मिळू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण.